आज आपण बनवणार आहोत दही पापडी चाट, एकदम चटपटीत। गॅलरीतल्या कुंडीतला असा ताजा टवटवीत हिरवागार पुदिना बघून आज माझ्या लेकीला पापडी चाट खाण्याची इच्छा झाली आणि त्यासाठीची माझी तयारीसुद्धा सुरू झाली। बघा, त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा, त्यात मी अर्धी वाटी रवा टाकणार आहे। मग याचं मी छान पापडी बनवणार आहे। तर 1 वाटी मैद्याला अर्धी वाटी रवा टाकला की पापड्या छान कुरकुरीत होतात। इथे मी चवीनुसार मीठसुद्धा टाकलेले आहे आणि ओवा असा हातावर छान क्रश करून त्यामध्ये आता 2 चमचे तूप टाकलेले आहे। हे तूप मी गरम केलेले नाही, थंडच आहे। बघा, अशा पद्धतीने छान मिक्स करून मैद्याला तूप लागले गेले पाहिजे, या पद्धतीने आपण छान डो बनवून घेणार आहोत। आता थोडे थोडे पाणी ओतून आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे, म्हणजे पापडी छान कुरकुरीत बनते। अशा पद्धतीने छान पीठ मळून घेऊन आपण हे अर्ध्या तासासाठी भिजवून देणार आहोत आणि मग नंतर याची पापडी बनवणार आहोत। आता बघा, छान चिंचगुळाची चटणीसुद्धा आपण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे चाट मसाला घेतलेला आहे, गूळ, चिंच, खजूर आणि लाल तिखट घेतलेला आहे। आता याची आपण छान आंबट गोड चटणी बनवून घेऊया। त्यासाठी बघा, मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता गूळ आणि चिंच आणि खजूर हे आपण शिजवून घेणार आहोत, मऊ शिजवून घेणार आहोत, म्हणजे मग ते मिक्सरमधून आपल्याला वाटून घेता येईल। आता चिंचेत कोळ असेल तर तुम्ही ते गाळूनसुद्धा घ्या। त्यानंतर बघा, आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे। त्यासाठी मी पुदिना, आलं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चाट मसाला घेतलेला आहे। हे सगळं मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेणार आहोत। छान बारीक वाटून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता अर्ध लिंबू पिळून घेणार आहे, म्हणजे आपली चटणी छान हिरवीगार राहील। आणि त्यानंतर मी त्यामध्ये चाट मसाला टाकणार आहे। हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। बघा, एकदम चटपटीत आपण पापडी चाट बनवणार आहोत। आता यामध्ये मी दहीसुद्धा वापरणार आहे। तर दही घेऊन त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि आता थोडासा चाट मसाला टाकून मी फेटून घेत आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा घेऊ शकता। बघा, तोपर्यंत छान चिंच आपली मऊ शिजलेली आहे। आता आपल्याला ही मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। बघा, छान अशी बारीक वाटल्यानंतर त्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे। आता चिंचेत कोळ असेल ना, तर तुम्ही हे चाळणीने चाळून घ्या आणि मग ती चटणी बनवा। त्यामध्ये बघा, मी जिरा पावडर टाकलेली आहे, चाट मसाला टाकलेला आहे, मिरची पावडर टाकलेली आहे आणि छान मी चटणी बनवून घेत आहे। खूप मस्त रंग येतो या चटणीला। बघा, मस्त स्मूथ झालेली आहे। आता ही मी जास्त बनवलेली आहे, कारण ओली भेळ किंवा मग दुसरं काही चटपटीत बनवायचं असेल तर ती उपयोगी पडते। आता मी इथे 3 मोठ्या आकाराचे बटाटेसुद्धा घेतलेले आहेत, ते मी असे छान स्मॅश करून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, चाट मसाला टाकून छान एकजीव करून घेणार आहे। तर बघा, असा चटपटीत मस्त आपला बटाटासुद्धा तयार आहे। त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सुद्धा छान बारीक कापून घेणार आहे आणि मग आपण पापड्या बनवून घेणार आहोत। आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे। या पिठाच्या आपण छान छोट्या छोट्या पापड्या बनवून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने या एका गोळ्याचे मी 2 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आपण चपाती लाटतो ना, त्यापेक्षा पातळ लाटायचं, म्हणजे मग पापड्या छान कुरकुरीत होतात। आणि बघा, मी या आकाराच्या झाकणाने, आता हिंगाच्या डब्याचं झाकण माझ्याकडे होतं, तुमच्याकडे कोणत्याही एवढ्या आकाराचं किंवा यापेक्षा छोटं असेल तरी चालेल, या आकाराच्या झाकणाने बघा असे मस्त आपल्याला छोट्या छोट्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत। आता ह्या जरा आपल्याला काटे चमच्याने टोकून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या फुगणार नाहीत। आता ह्या अशाच टाकल्या ना, तर मग त्या फुगतील, मग त्याच्या पापड्या तयार नाही होणार। आता हे
तुम्ही चपाती लाटून घेतली ना मोठी आणि मग टोकलं ना तरीही चालेल. मी नंतर थोडे टोचून घेतलेले आहेत आणि बघा अशा पद्धतीने मी छान पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. मस्त अशा सोनेरी रंगावर भाजल्या गेल्या की आपण काढून घेऊया. आता बघा चाट बनवण्याचे सगळे पदार्थ इथे तयार झालेले आहेत. मस्त लाल चटणी, हिरवी चटणी आणि कांदा, कोथिंबीर, त्यानंतर टोमॅटो, दही आणि चटपटीत असा बटाटा. आता याचा आपण मस्त चाट बनवून घेऊया. पुऱ्यासुद्धा बघा, म्हणजे पापड्यासुद्धा बघा आपल्या किती छान मस्त सोनेरी रंगावर भाजले गेलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. बघा इथे मी तुम्हाला एक मोडून दाखवत आहे. छान झालेले आहेत, एकदम मस्त चटपटीत झालेले आहेत. चाट कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फरमाईश असते चाट बनवण्याची. बरं आता हे कोणत्याही वेळेत तुम्ही खा तरीही छानच लागतं. बघा अशा पद्धतीने मी आता प्लेट बनवत आहे. खाली मस्त मी पुऱ्या टाकलेल्या आहेत, काही मध्ये मोडून आणि साईड बाजूने पुऱ्या लावलेल्या आहेत. आता त्यावरून मी असा बटाटा हातानेच टाकणार आहे, कारण चमच्याने तो व्यवस्थित पडला जात नाही, एकाच जागेवर पडतो, म्हणून मी हाताने टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे सुद्धा टाकून घेणार आहे. एकदम चटपटीत असा चाट, एकदम कलरफुल चाट तयार झालेला आहे. हा चाट बघून आणि खाऊनच माझी मुलगी म्हणाली की आई तुझ्या हातचं असं काही खाल्लं ना की फक्त पोट भरतं, मन बाकी कधी भरत नाही. मग समजायचं की परत अशी काहीतरी फरमाईश आपल्याकडे येणारच आहे. बघा त्यावरून मी मस्त दहीसुद्धा टाकलेलं आहे. आता त्यानंतर आपली पुदिन्याची चटणी टाकणार आहोत आणि बघा त्यानंतर मस्त आंबट गोड अशी चिंचगुळाची चटणी आणि वरून शेव. घरच्या घरी एकदम हायजेनिक असा आपला पापडी चाट तयार आहे. वरून चाट मसालासुद्धा टाका. बघा जिरा पावडरसुद्धा मी टाकलेली आहे आणि असा चटपटीत चाट तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.